जय रघुवीर. श्रोते हो, मनुष्य हा आशेवर जगतो ही म्हण खूपच रूढ आहे. पण प्रत्यक्ष जगात वावरताना मनामध्ये अति आशा अपेक्षा बाळगणं हे मानवाच्या अंतिम कल्याणाच्या दृष्टीने बाधक आहे, असं कबीरजींचं सांगणं आहे. व्यवहारात, नातेसंबंधात योग्य तऱ्हेने प्राप्त कर्तव्य पार पाडल्यानंतर त्याच्या मोबदल्यात मी इच्छिलेलीच वस्तू मिळावी किंवा माझ्या मनाप्रमाणेच घटना घडून यावी अशी तृष्णा बाळगणं चुकीचं आहे. जगद्वंद्य गीता माऊली देखील कर्तव्य कर्म केल्यावर त्याचं अमुकच एक मला हवं असणारं फळ प्राप्त व्हावं अशी इच्छा धरू नको हेच सांगते. कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन हा श्लोक आपल्याला सुपरिचित आहे. अवास्तव अशा अपेक्षांचं ओझं बाळगल्याने पुढं अपेक्षाभंगाचं दुःख पदरी येण्याचा धोका जास्त असतो. जगाकडून कसलीही अपेक्षा न ठेवणारा सुखी समाधानी आयुष्य जगतो. जीवनमुक्ताचं हे एक लक्षणच आहे. कबीरजी म्हणतात, ज्यांनी जगाची आशा सोडली तो जगद्गुरू होईल. या उलट जगाकडून अपेक्षा ठेवणाऱ्यांना जगच गुरु होऊन धडा शिकवेल आणि आपला दास करून घेईल. कबीर जोगी जगत गुरु तजई जगत की आस. कबीर जोगी जगत गुरु तजई जगत की आस. जो जग की आशा करई जगत गुरु वह दास. इतरांकडून अपेक्षा ठेवल्या तर नकळत आपण त्यांच्या मर्जीचे गुलाम बनून त्यांच्या लेखी गौण होण्याची शक्यता असते. स्वातंत्र्य गमावून बसून आपली हानी होण्याची शक्यता असते. या उलट अपेक्षा न ठेवणारा निस्पृह म्हणून ओळखला जाणारा मान सन्मानाला प्राप्त होतो. तृष्णा अथवा हव्यास कामना ही कधीही तृप्त केल्याने भागत नाही. जसं अग्नीमध्ये काष्ठ, तूप इत्यादी गोष्टींची आहुती दिली तर आग आणखीनच वाढत जाते, कमी होत नाही. त्याप्रमाणे संसारातल्या आशा अपेक्षा आपण जितक्या पूर्ण कराव्यात तशा तशा त्या आणखीन वाढू लागतात, हा सर्वांचाच अनुभव आहे. विशेषतः पैसा अथवा इतर सर्व प्रकारची स्थावर अथवा जंगम धनदौलत कितीही कमावली तरी तिचा हव्यास संपत नाही. पैसा जितका मिळेल त्यापेक्षाही तो अधिक मिळावा ही आशा सुटत नाही. संत मंडळी सांगतात की पैसा किती असला म्हणजे पुरेसा होईल हे सांगता येतं का? म्हणून कुटुंबियांचं रक्षण करता यावं, धर्मानी जगता यावं, अर्थात दैनंदिन आवश्यक गरजा भागतील एवढा पैसा जवळ असेल तर त्यात नक्कीच समाधान मानून राहणं आवश्यक आहे. अतिमहत्वाकांक्षेचं रूपांतर तृष्णेत झालं की ही महाभयंकर पापिणीप्रमाणे पदोपदी मागं लागून पापकर्म करायला भाग पाडते आणि विनाश घडवून आणते. नको रे मना द्रव्य ते पुढिलांचे, अतिस्वार्थ बुद्धी नरे पापसाचे या मनाच्या श्लोकाप्रमाणेच संत कबीरजी सुद्धा सर्वांना सावधान करतात आणि आशा तृष्णेशी अति मैत्री करू नका असं बजावतात. कबीर तृष्णा पापिनी तासो प्रीतीन जोर. कबीर तृष्णा पापिनी तासो प्रीतीन जोर. पैड पैड पाछे पडई लागे मोठी खोर. मिडास राजाची गोष्ट सर्वांना आठवत असेल. सोन्याच्या अतिहव्यासापोटी हात लावीन त्या गोष्टीचं रूपांतर सोन्यात होऊ दे असा वर त्यांनी ईश्वराला मागितला. पण त्या मोहापोटी स्वतःची मुलगी देखील सोन्याची निश्चल पुतळी झाल्यावर त्याला पश्चाताप झाला. या गोष्टीतला तत्वबोध लक्षात ठेवून जे ज्ञानधन मृत्यूनंतरही आपल्या सोबत येईल आणि पुढील पिढ्यांचंही कल्याण करेल त्याचाच संचय करा असा संत कबीरजींचा उपदेश आहे. जानकी जीवन स्मरण. जय जय राम.